दख्खनचा राजा देव ज्योतिबाला म्हटलं जातं आणि देव ज्योतिबा म्हणजे प्रत्यक्षात केदारनाथ, प्रत्यक्षात भगवान शिवशंकराचा अवतार. आणि आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत की देव ज्योतिबाची वाडी रत्नागिरीला जी यात्रा असते ना, चैत्र पौर्णिमा यात्रा, आणि या चैत्र पौर्णिमा यात्रेचं रहस्यमय माहिती आज व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत. मित्रांनो, दख्खनचा राजा आहे, दख्खनचा राजा. अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी उत्तरेचा देव दक्षिणेला आला आणि झाला दख्खनचा राजा. या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी असणारी ही केदारनाथाची म्हणजे आपल्या देव ज्योतिबाची यात्रा चैत्र पौर्णिमेला असते. का असते चैत्र पौर्णिमेला आणि यात्रा कशी असते, अशी रहस्यमय माहिती सगळ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणणार आहोत. आपलं कुलदैवत आहे ना देव ज्योतिबा. मग आमचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण ऐका, पहा आणि अभिमानानं आम्हाला कमेंट द्या की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं, अशी आम्हाला कमेंट जरूर करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा. आपण कोल्हापूर परिसरातून असाल, आपलं कुलदैवत ज्योतिबा आहे ना, मग कमेंट आम्हाला जरूर करा. आणि हा देव ज्योतिबाच्या यात्रेचा व्हिडिओ पाहून अक्षरशः आपल्या डोळ्यात आनंदाचे अश्रू जरूर येतील. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन हिस्ट्री चॅनल. तर मित्रांनो, या व्हिडिओची सुरुवात बोला ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हणून आज आपण सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, श्री ज्योतिबा म्हणजेच केदारेश्वर, प्रत्यक्षात भद्री केदाराचं हे रूप आहे. ब्रह्म, विष्णू आणि महेश आणि जमदग्नी ऋषींचा क्रोध, त्यांचा अंश, या सगळ्यांचा मिळून एक तेजोपुंज अवतार होतो आणि तो म्हणजे केदारनाथ, म्हणजेच आपला देव ज्योतिबा. ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या नावातून झाली असून ज्योत या शब्दाचा अर्थ तेज किंवा प्रकाश. वायू, तेज, पाणी, आकाश आणि पृथ्वी ही पंच महाभूतापैकी तेज. लक्षात घ्या, सगळ्या तेजांची शक्ती दैवत म्हणून वाडी रत्नागिरीचा देव म्हणजेच आपल्या ज्योतिबाला पूजलं जातं. हो, सुंदर अशी कथा सांगितली जाते देव ज्योतिबाच्या जन्माची. थोडक्यात आपण ऐकूया. पौगंड नावाची ऋषी होते. पौगंड वंशाला दिवा नव्हता आणि म्हणून त्यांनी भगवान शिवशंकराची घोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. हो, आणि प्रत्यक्षात त्या ठिकाणी बद्रीनाथांनी पौगंड ऋषी यांची पत्नी विमला भुजा यांच्या पोटी जन्म घेण्याचं वचन भगवंतानं दिलं, म्हणजेच बद्रीनाथानं. त्याचप्रमाणे भगवंताने वचन दिल्याप्रमाणे चैत्र शुद्ध षष्टीयुक्त सप्तमीच्या दिवशी रविवारी सूर्यदयाला देव ज्योतिबा ज्योतिरूपामध्ये प्रकट झाले आणि याच्यानंतर पुढे 8 वर्षाचे बटू म्हणून पुढं नंतर प्रकटले. आता याच्यानंतर हा उत्तरेचा देव दक्षिणी कसे आला आणि कसा झाला दख्खनचा राजा ते आपण पाहूया. तर मित्रांनो, रत्नासूर आणि कोल्हासूर या राक्षसानं अत्याचार सुरू केलता या करवीर नगरीच्या आजूबाजूला आणि त्या ठिकाणी रयतेला त्रास होऊ लागला आणि देवी महालक्ष्मीनं केदारनाथाचा दावा केला की नाथा तुम्ही धावून या. आणि क्षणाचाही विलंब न करता त्यावेळी केदारनाथानं ज्योतिबाचं रूप घेऊन त्यांचा नायनाट केला राक्षसांचा. आणि या ठिकाणी 11 दिवस युद्ध चाललं होतं. 11 दिवस घनघोर असं युद्ध चाललं होतं देव ज्योतिबांचा आणि राक्षस. आणि या युद्धाच्या वेळेस देव ज्योतिबा आणि चरपटांबा म्हणजेच चोपडाई यांच्या साह्यानं या रत्नासुराचा त्रिशूळानं वध केला देव ज्योतिबानं. आणि सगळ्या त्या परिसरातील प्रजेला गगनात मावेनासा आनंद झाला, कारण भयमुक्त केलं देवानं या राक्षसांच्या पासून. हो, आणि सगळ्या रयतेच्या मुखातून आवाज आला की चांग भलं, चांग भलं, चांग भलं, चांग भलं. गगनाभेदी घोषणा त्या देण्यात आल्या त्यावेळी. म्हणून आज सुद्धा बघा देव ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं म्हटलं जातं आणि उंच आकाशात गुलाल उधळला जातो. तर मित्रांनो, आता आपण आपल्या केदारनाथाच्या मंदिराचं इतिहास पाहणार आहोत. आपण पूर्ण इतिहास पाहिला. आज जे देव ज्योतिबाचं भव्य असं मंदिर उभं आहे, तर याच्या अगोदर बघा छोटंसं मंदिर त्या ठिकाणी पहिलं होतं. आणि हे जे मूळ मंदिर आहे ते कराड जवळच्या किवळ या ठिकाणचे नावजी बुवा या भक्ताने हे मंदिर बांधलं बघा, पहिला जुनं. आणि आज जे भव्य मंदिर तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी, ते भव्य मंदिर इसवी सन 1730 मध्ये ग्वाल्हेरचे महाराज राणोजी शिंदे यांनी हे मंदिर बांधला, त्याचा विकास केला या मंदिराचा पुढं.
हे मंदिर साधं परंतु बांधकाम याचं अतिशय उत्तम प्रकारचं आहे बघा, काळ्या दगडात बांधकाम आहे. आणि याच्यानंतर दुसरं जे मंदिर आहे केदारेश्वराचं दुसरं जे मंदिर आहे, हे जे मंदिर आहे ते बघा बिना खांबाचं आहे, खांबाचा आधारच नाही त्याला, असं मंदिर त्या ठिकाणी येते. आणि हे मंदिर 155 वर्षापूर्वी म्हणजेच इसवी सन 1808 मध्ये दौलतराव शिंदे यांनी हे मंदिर बांधले. केदारलिंग आणि केदारेश्वर या दोन्ही मंदिराच्या मध्यभागी चरपट आंबा म्हणजेच चोपडाईचं मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे इसवी सन 1750 मध्ये हिम्मत बहादूर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी हे मंदिर बांधलं बघा. आणि चौथं रामेश्वराचं जे देवालय आहे इसवी सन 1780 मध्ये मालजी निकम पनाळकर यांनी हे मंदिर बांधलं. आणि केदारेश्वराच्या जवळ एका लहान चौथऱ्यावरती 2 काळ्या दगडात नंदी आहेत. आणि हे दौलतराव शिंदे यांनी ही नंदी बघा बसविले आहेत. देवालयाच्या पूर्वेकडील बाहेरच्या बाजूस सटवाई पूर्वभिमुख आहे आणि पश्चिमेला रामलिंग पूर्वभिमुख आहे. देवालयाच्या भिंतीवर 5 ते 6 विरगळा दगड बसवलेत बघा, विरगळा. आणि सगळ्यात महत्त्वाची रहस्यमय माहिती की श्री केदारनाथांनी या ज्योतिबा डोंगराच्या भोवती 12 ज्योतिर्लिंग बघा स्थापन केल्यात प्रत्यक्षात केदारनाथाने. आणि म्हणून त्यांना 12 ज्योतिर्लिंग असंही म्हटलं जातं. आणि या 12 ज्योतिर्लिंगाची जी स्थापना करताना त्यांनी सर्वप्रथम स्मरण म्हणून केदारेश्वर ज्योतिर्लिंगाची बघा स्थापना केली पहिली. स्मरण याचा अर्थ मी केदारेश्वरवरून इथं आलोय यासाठी हे ज्योतिर्लिंग बघा स्थापन केले पहिलं. आणि म्हणून त्यांना केदारलिंग असंही म्हटलं जातं. आणि चैत्र पौर्णिमेला दरवर्षी या ज्योतिबा डोंगरावरती भव्य अशी यात्रा भरते, अतिशय भव्य. महाराष्ट्र, कर्नाटक अशा अनेक राज्यातून गावागावातून देव ज्योतिबाचे भक्त त्या ठिकाणी येतात. अहो 7 ते 8 लाख भाविक त्या ठिकाणी देव ज्योतिबाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात. उंच आकाशात गुलाल उधळला जातो. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं म्हटलं जातं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं म्हटलं जातं. खोबरं उधळलं जातं, खरका उधळल्या जातात, देवाच्या पालखीवर नाणी त्या ठिकाणी फेकली जातात. अहो हे दृश्य पाहण्यासारखं असतं की स्वर्गातल्या देवांनाही त्या ठिकाणी ते राहवत नाही, की त्यांना वाटतं या केदारनाथाच्या यात्रेमध्ये यावं वाटतं बघा, असं दृश्य त्या ठिकाणी. आणि याच दिवशी शासकीय महाअभिषेक पहाटे 5 वाजता होतो बघा. आणि याच्यानंतर महापूजा 7 ते 8 वेळेस होते सकाळची. आणि नंतर 10 ते 12 यावेळेस धूप आरती पंचारती असते. आणि दुपारी 1च्या सुमारास जे मान्यवर लोक आहेत म्हणजे ज्यांना मान आहे यांच्या हातून सासनकाठीची मिरवणूक चालू होती. यावेळेस बघा सासनकाठ्या आहेत, हलगी, सनई, पिपाणी याच्या सुरावरती त्या नाचवल्या जातात. मित्रांनो, देव ज्योतिबाची जी चैत्र यात्रा, या चैत्र यात्रेचं वैभव म्हणजे या सासनकाठ्या येतो, वैभव आहे. आता काही लोकांना वाटतं की बाबा सासनकाठ्या म्हणजे काय, कारण जे देवाचे भक्त आहेत त्यांना सांगण्याची गरज नाही. तर मित्रांनो, सासनकाठ्या म्हणजे शेंड्याचा तुरा आणि ध्वज पताका असलेली ती 40 फूट उंच काठी असते आणि तळामध्ये देवाचा घोडा असतो. तर या ठिकाणी देव ज्योतिबाच्या मानाच्या 95 सासनकाठ्या आहेत. आणि ह्या सगळ्या सासनकाठ्या यात्रेच्या आदल्याच दिवशी आपल्या देव ज्योतिबाच्या डोंगरावरती. अहो या सासनकाठीचं महत्त्व काय? सासनकाठी म्हणजे चैत्र यात्रेचं आकर्षण. अहो सासनकाठी खांद्यावरती घेऊन नाचणं आणि त्याचा तोल सांभाळणं हे एक प्रकारचं कौशल्य आहे. परंतु जो भक्त नाचवतो ही सासनकाठी त्याच्या डोळ्यासमोर चित्र असतं देव ज्योतिबाचं, माथी गुलाल असतो ज्योतिबाचा आणि तो ज्योतिबाच त्यांचं तो रक्षण करतो आणि ती ताकद त्या ठिकाणी देतो. आणि मित्रांनो, या ठिकाणी बघा ज्योतिबाचे जे भक्त आहेत गावागावातून सासनकाठ्या घेऊन त्या ठिकाणी येतात बघा. सोबत बैलगाड्या असतात की लाखो लोक असतात. आणि सासनकाठी येताना गावागावामध्ये बघा त्या ठिकाणी स्वागत केलं जातं. माणसं पाया पडतात, गुलाल माथी लावतात, सुहासिनी ओवळतात, नारळाची तोरणं त्या सासनकाठीला अर्पण केली जातात. आणि या चैत्र यात्रेच्या निमित्त ज्योतिबाच्या डोंगरावर या सासनकाठ्या सगळ्या नाचत वाजत गाजत येतात. तर मित्रांनो, यापैकी फक्त 95 सासनकाठ्या ह्या मानाच्या आहेत आणि देवस्थानाच्या वतीनं त्यांना मानपान त्या ठिकाणी केला जातो सगळा. आणि लक्षात घ्या, ज्या गावामध्ये सासनकाठी आहे त्या गावात गुढीपाडव्याच्याच दिवशी
त्याची बैठक घेतली जाते बघा. सगळं म्हणजे सासनकाठीला जायचं कसं, किती लोक येणार, सगळं नियोजन त्या ठिकाणी केलं जातं. आणि या ज्योतिबाच्या आपल्या यात्रेचं रहस्य, चैत्र यात्रेचं, या सासनकाठ्याशिवाय हत्ती, घोडे, उंट, भालदार, चोपदार याचा लवाजमा असतो या ठिकाणी. का असतो मित्रांनो? आपलं ज्योतिबा जे दैवत आहे ते दख्खनचा राजा आहे आणि राजाचा लवाजमा आहे बघा. आणि यात्रेत सगळं वैभव आहे. आणि देव ज्योतिबाचा लवाजमा कसा असतो बघा. देव ज्योतिबाचे मानाचे उंट, घोडे असतात. श्री क्षेत्र ज्योतिबाच्या डोंगरावरती ज्योतिबाच्या सगळं जे धार्मिक विधी होतात त्या ठिकाणी उंट, घोडा, हत्ती या मानाच्या प्राण्यांना पूर्वीपासून मोठा मान आहे. पालखी, सोहळे, पूजा, धूप आरती यात उंट बघा, उंट, घोडा, हत्ती यांचा सगळीकडे समावेश असतो. देव ज्योतिबाचं वाहन म्हणून घोड्याला मान आहे. आणि प्रत्येक शनिवारी घोड्यावर बसलेली देव ज्योतिबाची बघा पूजा बांधली जाते. आणि यावेळी हा जो मानाचा घोडा मुख्य कमानीत म्हणजे नावजीच्या कमानीत पूजा उतरेपर्यंत बघा आणि दर रविवारी 12 वाजता आणि रात्री 8:30 वाजता निघणारा पालखी सोहळ्यासमोर हे मानाचे प्राणी अगदी सजवून उभे असतात. आणि देव ज्योतिबाच्या चैत्र यात्रेमध्ये या प्राण्यांच्या वरती गुलाल, खोबरं, खारीक याची प्रचंड उधळण होते. आणि ज्योतिबा देवाचे वस्त्र अलंकार कसे असतात पहा. देव ज्योतिबाची मूर्ती काळ्या पाषाणात घडवली असून 4 फूट 3 इंच उंच. मूर्ती चतुर्भुज असून किंचित डावा पाय आपला पुढं टाकलेला दिसतो. उजव्या हातामध्ये खडग, वर डमरू, डावीकडे त्रिशूळ, खाली अमृत पात्र आणि कमरेला पंच आहे. गळ्यामध्ये कंठहार आहे आणि माथ्याला 9 विटोळांची जटा गुंडळलेली दिसते. हातात कड, पायात तोडेत, कानात नाथपंथी गोल कुंडल आहेत. आणि त्या ठिकाणी बघा श्रींची खडी पूजा कशी असते. पगडी, अंगारका, सेला असतो आणि अंगावरती विविध प्रकारचे दागिने असतात. पायात सोन्याचे कडे आहेत. हाताच्या बोटामध्ये हिरेजडित अंगठ्या असतात. गळ्यात सोन्याच्या माळा असतात. असा हा राजाचा थाट हो. आणि संध्याकाळी 5 वाजता विधीपूर्वक पूजा झाल्यानंतर देव ज्योतिबाची जी उत्सव मूर्ती ही पालखीत बसून यमाई मंदिराकडे मार्गस्थ हो. आणि या ठिकाणी बघा यमाई देवी म्हणजे ज्योतिबा देवाची बहिणी. लक्षात घ्या, ध्यान देऊन आपण ऐका. अनेक लोकांचा गैरसमज त्या ठिकाणी होतो. आणि सूर्यास्तानंतर यमाई देवीचं कट्यारी बरोबर म्हणजेच जमदग्नी ऋषी बरोबर विवाह होतो बघा. आणि कट्यार जे असते ना ज्योतिबाचे कट्यारे म्हणजेच जमदग्नी, जमदग्नींच्या बरोबर यमाई मातेचा या ठिकाणी विवाह होतो. एवढंच नाही तर प्रत्यक्षात त्या ठिकाणी देव ज्योतिबा म्हणजे आपला दख्खनचा राजा या पालखीत बसून येताना आहेर आणलेला असतो बहिणीला आपल्या यमाई देवीला. फार मोठी आतिषबाजी केली जाते बघा. उंच आकाशात फटाकडे वाजले जातात कारण विवाह देव ज्योतिबाच्या बहिणीचा झालेला असतो. आणि हा विवाह पाडल्यानंतर देव ज्योतिबा परत आपल्या मार्गस्थ माघारी जातात. आणि ही चैत्र पौर्णिमेची जी यात्रा आहे ही महिनाभर चालते बघा. महिनाभर कोल्हापूरचा संपूर्ण परिसर, महाराष्ट्र, कर्नाटक, अनेक राज्याच्या गावागावातून ज्याचं कुलदैवत आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी हजर राहतोच. आणि देव ज्योतिबाच्या पायाशी नतमस्तक होतो, माथी गुलाल लावतो आपल्या आणि उंच आकाशात गुलाल उधळून देतो, खोबरं उधळून देतो आणि ज्योतिबाच्या नावानं चांग बोला असं म्हणतो. आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणची जी ऊर्जा आहे त्या भक्ताला त्या ठिकाणी मिळते आणि वर्षभर जीवन जगण्यासाठी ही ऊर्जा त्याला उपयोगी पडते बघा. महिनाभर यात्रा चालते म्हणजे चैत्र यात्रेनंतरची 5 रविवारी यात्रा चालते बघा. आणि त्याला पाखाळणी म्हणतात. अनेक लोकांना चैत्र यात्रेला जायला मिळत नाही बघा. आणि ती लोक पाखाळणीच्या दिवशी जातात. पालख्या आणि शिखरावरती गुलाल उधळून देतात आणि ज्योतिबा देवाच्या पायाशी नतमस्तक होतात. मित्रांनो या ठिकाणी बघा दख्खनच्या राजाला तोफेची सलामी दिली जाते. देव ज्योतिबाच्या महत्त्वाच्या सणांना सगळ्या बघा तोफेची सलामी दिली जाते. दर रविवारी पौर्णिमेला पालखी सोहळा होतो आणि यावेळेस सुद्धा रात्री 9 वाजता तोफेची सलामी दिली जाते. विजयदशमीच्या दिवशी ज्या वेळेला सोनं लुटतात त्यावेळी सलामी दिली जाते बघा तोफेची. संध्याकाळी 6 वाजता 5 वेळा. चैत्र यात्रा या काळामध्ये मुख्य मंदिराच्या परिसरात 2 वेळा तोफेची सलामी असते आणि यमाई मंदिराच्या परिसरात 1 वेळा असते. नंतर गुढीपाडव्याला पंचांग वाचण्याच्या पूर्वी, रामनवमी आणि भगवान श्रीकृष्ण जन्म, काळ भैरव जयंती या वेळेला सुद्धा तोफेची सलामी दिली जाते.
तर मित्रांनो, आपल्या दख्खनचा राजा देव ज्योतिबाची अशी चैत्र यात्रा असते बघा. तुमचं दैवत आहे ना, तुम्ही जरूर त्या ठिकाणी जा. आपल्या राजाची एवढी ताकद आहे दख्खनच्या राजाची की माथी तुमच्या गुलाल असेल आणि तुम्ही महाराष्ट्राच्याच काय जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही राहता, पोटा पाण्यासाठी आपण फिरतो, भक्ती तुमची असेल मनापासून, तर हा ज्योतिबाचा गुलाल तुमचं रक्षण करतो. लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या काना काय कुठे बी राहता. म्हणून मित्रांनो, आपल्या वर्षातून एकदा तरी बघा ज्योतिबाला आपण जायचंच. जाणार आहे तो जातोच, परंतु जी ताकद आपल्याला मिळते, जी ऊर्जा त्या ठिकाणची मिळते, वर्षातून एकदा गेलं तर या ती वर्षभर तुम्हाला ऊर्जा तुम्हाला पुरते बघा. कुटुंबामध्ये आपल्या कष्ट मेहनत जी करतो आपण, त्याला त्या ठिकाणी बरकत मिळते देव ज्योतिबाची. कारण भगवान शिवशंकर आहेत, भोळा शिवशंकर आहे. मित्रांनो, आपण त्या ठिकाणी गेला असताल या चैत्र यात्रेमध्ये, तर आम्हाला जरूर आपण कमेंट करा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, केदारनाथाच्या नावानं चांग भलं, अशा अभिमानानं आम्हाला कमेंट करा. मित्रांनो, आम्ही महाराष्ट्रामध्ये किडत फिरतो, पण एखाद्या व्यक्तीच्या माथी गुलाल जर दिसला असेल तर आम्ही त्याला ओळखतो की हा कोल्हापूर परिसरातला असेल. कारण देव ज्योतिबाचा गुलाल जगामध्ये ओळख तुम्हाला निर्माण करून देतो. मित्रांनो, ही सुंदर माहिती आवडली असेल या चैत्र यात्रेची, तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.